नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 10 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. काल गावी गेले होते त्यामुळे एपिसोड देऊ शकले नाही, पण आज एपिसोड तिकडनंच खूप उशिरा आला मंडळी, त्यामुळे एपिसोड द्यायला उशीर लागला. तर आजच्या भागामध्ये काय काय झालंय हे शेवटपर्यंत बघत राहा. जानकी आणि ऋषिकेश डॉक्टरकडे आलेत नानांच्या तब्येतीविषयी विचारपूस करायला. एपिसोडच्या सुरुवातीला डॉक्टर जानकीला समजावून सांगत असतात की नानांना कुठला तरी धक्का बसला तर ते पुन्हा बोलायला लागतील. म्हणजे जर एखादा शॉक बसला, म्हणजे आधी शॉक बसलाय ना त्यांना, म्हणून त्यांची वाचा गेली आहे, त्यामुळे पुन्हा जर शॉक बसला तर ते बोलायला लागतील. जानकी म्हणते असंच एक उदाहरण माझ्या नजरेत आहे. ऋषिकेश तुमचेच उदाहरण घ्या ना. ऋषिकेश म्हणतो माझं उदाहरण कसलं? जानकी म्हणते बघा ना, एवढे दिवस तुम्ही आईशी काहीच बोलला नाहीत. जेव्हा आमच्या आईला म्हणजे काल माझ्या सासूबाईंना शॉक लागला ना, तेव्हा ऋषिकेश मात्र एकदम जोरात ओरडले नाव घेऊन आई म्हणून, आणि त्यांनी आईला आई म्हणून हाक मारली. ऋषिकेश ते सगळं आठवतो आणि म्हणतो अगं जानकी, तो विषय वेगळा आहे. सध्या माझा नाही नानांचा विषय सुरू आहे, आपण डॉक्टरांशी बोलूयात. मग आता ऋषिकेश म्हणतो डॉक्टर तुमचं असं म्हणणं आहे की नानांना एखादा मानसिक झटका बसायला पाहिजे हो ना? आता डॉक्टर म्हणतात हो. मग जानकी म्हणते नानांची प्रिय व्यक्ती, जर नानांच्या प्रिय व्यक्तीच्या बाबतीत असं काही झालं तर नानांना हा झटका बसू शकतो का जो आपल्याला अपेक्षित आहे? मग आता ते डॉक्टर म्हणतात हो हो, हे होऊ शकतं. म्हणजे एक केस होती, वर्षानुवर्ष त्या बाईला बोलता येत नव्हतं, त्या बाईची वाचा गेली होती. पण तुम्हाला सांगतो की नानांच्या केसमध्ये सुद्धा त्यांना आवडणारी गोष्ट, नानांची एखादी आवडती व्यक्ती असेल ती जर त्यांच्या समोर आली तर त्यांना म्हणजे आपल्याला जो हवा तो रिझल्ट मिळेल आणि नाना बोलायला लागतील. मग आता जानकीला आठवतं नानांचा जीव कशात अडकलेला आहे, म्हणजे नानांना सगळ्यात प्रिय व्यक्ती या पार्वतीबाई आहेत. आता जानकी विचार करते पार्वतीबाईंच्या बाबतीत आपण काहीतरी घडवून आणू, असं काही कृत्य जेणेकरून नानांना शॉक लागेल आणि ते बोलायला लागतील. जानकी मनातल्या मनात हा विचार करते आणि सारंग ऐश्वर्याचा सीन दाखवलाय. ऐश्वर्या सारंगवर ओरडत असते आणि म्हणत असते काय पैसे नाही दिले त्यांनी, मी आजारी आहे सांगितल्यावर पण. सारंग म्हणतो अहो तुम्ही आजारी आहे म्हणूनच पैसे नाही दिले त्यांनी. ऐश्वर्या म्हणते अच्छा, तुमच्या घरच्यांनी मला असंच मारायला सोडलं वाटतं. सारंग म्हणतो अहो तसं नाही हो, म्हणजे अवंतिका वहिनी तर घरगुती उपाय सांगून गेल्यात, नाही म्हणजे जानकी वहिनीने सांगितलंय उपाय त्यांना, त्या घेऊन येत आहे तुमच्यासाठी. आता यांचं बोलणं सुरूच असतं तेव्हा सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याच्या रूमच्या बाहेर आहेत. अवंतिका म्हणते वाजव वाजव दरवाजा वाजव सौमी. आता ते दोघं जण सुंठाचे लाडू आणि कसला तरी कडुलिंबाचा रस घेऊन आले ऐश्वर्यासाठी. ऐश्वर्या दरवाजा उघडते आणि त्यांच्याकडे विचित्रच बघायला लागते, म्हणजे सारंगने उघडलाय दरवाजा. अवंतिका म्हणते हाय ग ऐश्वर्या, अगो काय करतेस, तुझं दुखत होतं ना? ऐश्वर्या लगे नाटकं करायला लागते कंबर दुखायचे. अवंतिका म्हणते अगो स्पेशल औषध आणलंय तुझ्यासाठी. मग सौमित्र म्हणतो अगं हो खरंच स्पेशल औषध आहे, एकदा घे लगेच उड्या मारायला लागशील बघ, तुझी कंबर दुखी कुठल्या कुठे चालली जाईल. सारंगला फार छान वाटतंय आपल्या बायकोची काय काळजी घेताय. अवंतिका म्हणते घे घे अगं घे ना. मग आता सारंग म्हणतो घ्या ना ऐश्वर्या. मग आता ऐश्वर्या म्हणते मला नको आहे सध्या, मी नंतर घेईल. आता अवंतिका खूपच आग्रह करत असते तेव्हा ऐश्वर्या मनात विचार करते यांचा काहीतरी डाव दिसतोय, यांच्या चेहऱ्याकडूनच बघताय बकरा समजून मला हलाल करायला निघाले. त्या जानकीने सांगितलंय ना, मग नक्कीच यांचा काहीतरी डाव असणार आहे या सगळ्यामध्ये. नाही बाबा, मी त्या जानकीने दिलेलं औषध नाही घेणार. ऐश्वर्या मनातल्या मनात असा विचार करते आणि म्हणते काय ग अवंतिका, हा लाडू आणि काढा कशाचे केलेले आहेत? मग आता सौमित्र सांगतो अगं सुंठ आणि रव्याचे लाडू आहेत आणि ते काढा काढल्याचा आहे. मग आता ऐश्वर्या म्हणते शी, मी हे असलं काही घेणार नाही. नाही म्हणजे मला आत्ता नाही घ्यायचंय, मी घेईल नंतर, ते ठेवून तिथे. मग आता असं बोलल्यावर अवंतिका म्हणते काय हो सारंग भाऊजी, ऐकतच नाही तुमची बायको, समजावा ना तिला. आता सौमित्र म्हणतो काय सारंग, पुन्हा तू म्हणशील की तुझ्या बायकोकडे आम्ही लक्ष देत नाही, सांग सांग तुझ्या बायकोला औषध घ्यायला सांग. मग लगेच सारंग म्हणतो आज काय करता ऐश्वर्या, नका नका ना म्हणू. अरे भारी बोलतो तो, नका नका म्हणू असं नका करू, नाही म्हणजे औषध घेऊन टाका, एवढं आणलंय वहिनीने तर. आता लगेच अवंतिका म्हणते मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही ऐश्वर्याचा हात धरा आणि तुम्ही तोंड धरा बरं, मी टाकते तिच्या तोंडात औषध. आता अवंतिका जबरदस्ती ऐश्वर्याच्या तोंडात तो कारल्याचा ज्यूस टाकायला लागते तेव्हा ही ऐश्वर्या जोरात त्या ग्लासला झटका देते आणि तो ग्लास
कोपऱ्यामध्ये जाऊन फुटतो. आता ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, बंद करा तुमची नाटकं, काय चाललंय, मी सांगते ना केव्हाची, मला ज्यूस नकोय. आणि आता मात्र अवंतिका संतापून म्हणते, अगं ऐश्वर्या अवंतिका तिला म्हणते, ऐश्वर्या तुझी नाटकं बंद कर ग, बघ सौमी कशी नाटकं करते ही. सौमित्र म्हणतोय, बघतोय ना मी कशी नाटकी आहे ही. आता लगेच हे गोष्ट ऐश्वर्याला फार लागते बरं का. आता अवंतिका म्हणते, ऐश्वर्या खरंच आता तुझी ही नाटकं बंद कर, तुझी काही कंबर वगैरे दुखत नाहीये, कळलंय आम्हाला आता. सौमित्र म्हणतो, जानकी वहिनीचं औषध न घेताच बरी झाली की ही. मग अवंतिका म्हणते, बालिश नाटकं आहेत ग तुझी ऐश्वर्या, खरंच तुझे नाटकं बंद नाही केले ना तर तुझ्या कंबर दुखी सकट तुला घराबाहेर काढू, असं म्हणून आता हे दोघंही तिथून निघून जातात. ऐश्वर्याचा चांगला खरपूस अपमान झालाय. तर असो, जानकीने जी आयडियाची कल्पना केली आहे ना नानांना बरं करण्यासाठी, ती आता सौमित्र आणि अवंतिकाच्या कानावर घालते. पण आता हे 4 जण बागेत भेटलेत त्यांच्या घराच्या. आता ही जानकी म्हणते, हे बघा तुम्हाला ना एक आयडिया सांगायची, मी आणि ऋषिकेश डॉक्टरकडे गेलो होतो ना तेव्हा. ऋषिकेश म्हणतो, अरे सौमित्र आयडिया खूप छान आहे, जानकीच्या या आयडियाने वर्क केलं ना तर खूप व्यवस्थित होईल सगळं, नाना बोलायला लागतील. मग आता अवंतिका म्हणते, काय आयडिया आहे. आता जानकी ती आयडिया सांगत असते तेव्हा ती आपल्याला ऐकवलेली नाहीये, नुसतं म्युझिक वाजवलंय. आता तिकडनं ऐश्वर्या येते. या 3-4 बोलणं सुरू असताना ऐश्वर्याला असं वाटत असतं की हे तिच्याबद्दलच कटकारस्थानं करतात. जानकीने ती आयडिया सांगितली, पण आता ती सांगत असते पुढे की हा प्रयोग यशस्वी झाला तर नानांना नक्की फायदा होईल, यांचं आता ठरलंय. आता तेवढ्यात तिकडनं ऐश्वर्या आली आणि या 4घांना बोलताना बघते ती आणि विचार करते, बापरे यांचं चांगलंच काहीतरी गुळपीट जमलेलं दिसतंय. म्हणून ऐश्वर्या कानोसा घेतीये, हे नेमकं 4 जण काय बोलताय हे तिला ऐकायचंय. आता ती काय करते प्रेक्षकांनो, तिच्या मोबाईलमध्ये शूटिंग काढायला लागते या 4घांची सुद्धा. आता अवंतिका पुढे जे बोलते ना तेवढंच ऐश्वर्याला कळलंय बरं का. अवंतिका म्हणते, वहिनी या प्रयोगामध्ये तुमचा मेन पार्ट आहे. जानकी म्हणते, हो मी रेडी आहे. ऋषिकेश, सौमित्र भाऊजी तुम्हाला पुढची तयारी करायची आहे, लाईट बंद करायचे तुम्हाला रात्री, कळलं ना. आता त्यांची प्लॅनिंग सुरू आहे. आता जानकी एक गोष्टी सांगत असते, सौमित्र भाऊजी तुम्हाला असं थोडंसं मागून उजेड वगैरे सगळं तयारी करायची आहे. अवंतिका म्हणते, हो वहिनी पण तुम्ही रेडी आहात ना. मग आता जानकी म्हणते, येस मी रेडी आहे, हा प्रयोग यशस्वी झालाच पाहिजे, असं म्हणून या 4घांनी एकमेकांच्या हातात हात देऊन शेक हँड केलाय. आणि अशा पद्धतीने जानकी आता तिचा प्रयोग कसा सक्सेसफुल करते ना ते पुढे बघत राहा. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप मोठा दाखवला त्यांनी आणि 2 एपिसोड मिळून एकत्र दाखवलेला आहे, म्हणजे ठरलं तर मगचा आणि घरोघरीचा. त्यामुळे हा महासंगमचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. आधीच त्यांनी बराच उशिरा पाठवला एपिसोड. ऐश्वर्या त्या 4घांचं बोलणं ऐकते, रेकॉर्ड करते आणि ठरवते, मी जोपर्यंत इथे तोपर्यंत तुमचं प्लॅन यशस्वी होऊच देणार नाही. आता रात्र झालेली असते, नाना हॉलमध्ये बसलेत पण डिस्टर्ब असतात. आता सुमित्राबाई विचारतात, काय हो काय झालं, कसला विचार करताय. आता नानांना काहीतरी त्रास देतंय हे सुमित्राबाईंना कळतं. सुमित्राबाई म्हणतात, कळलं हो मला, आज तुमचा आणि पार्वती त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, तुम्हाला खूप त्रास होतोय ना, म्हणजे तुम्हाला पार्वती त्यांची आठवण येते ना. आता त्या असं बोलायला लागतात तेव्हा नाना भाऊक होतात. मग आता सुमित्राबाई म्हणतात, आपण दोघं नवरा बायको असलो तरी मी एक बाई आहे, म्हणजे हे वाक्य का बरं बोललं. असो, आता पुढे ते म्हणतात, नाही म्हणजे पार्वतीताई माझ्या सवत जरी असल्या ना तरी पण त्या माझ्या फार चांगल्या मैत्रीण होत्या, म्हणजे त्यांनी त्यांच्या काळजाचा तुकडा माझ्यावर सोपवला म्हणून म्हणते. अहो पार्वतीताई निघून गेल्या असतील पण तरी सुद्धा एका ठराविक दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला त्यांची आठवण येते हे मला नव्याने सांगायला नको. मला माहिती आहे आज तुमचा आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. म्हणजे प्रेक्षकांनो डोक्याला शॉट दिलाय आपल्या, कळलं का तुम्हाला. या पार्वतीबाई जिवंत आहे म्हणे, आता त्या कुठेतरी निघून गेल्या, म्हणजे त्या एक दिवस येणार आहे मालिकेमध्ये. अरे यार, पण तेव्हा त्यांनी दाखवलं होतं ना त्या गेल्या म्हणून, आता हे मध्येच काय उपटलं, काही दाखवतात यार मालिका. तरी सुमित्राबाई नानांना म्हणत असतात, काळजी करू नका, त्या इथे नसल्या तरी त्यांची सावली आपल्या घरावर सदैव आहे. मला माहिती आहे तुम्हाला त्यांची आठवण येते, मी समजू शकते, असं त्या नानांशी डिस्कस करत असतात. तेवढ्यात लाईट जातात. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई लाईट कशी काय गेले, काय रे सौमित्र, अगं बाई सारंग कुठे गेले सगळे, कोणीच तिथे नसतं कारण यांचा प्लॅन चालू आहे ना आता. नानांना त्या म्हणतात, तुम्ही इथेच बसा, तुम्ही कुठे जाऊ नका, पुढची दृश्य तुम्हाला अंधारमय पुढचे सगळे दृश्य तुम्हाला असे काळे काळे दिसतील. प्रेक्षकांना थोडासा तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढवा. आता बघा, सुमित्राबाई काहीतरी शोधायला जातात स्वयंपाकघरात, तेव्हा नाना
नानासाहेब असं म्हणून या नानासाहेबांना पार्वतीची सावली दिसते. आता ती जानकीच आहे बरं का प्रेक्षकांनो. ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका तिघांनी प्लॅन एक्झिक्यूट केलाय. आता पार्वतीबाई आवाज काढतात, म्हणजे जानकीबाई पार्वतीबाईचा आवाज काढतात, नानासाहेब तुम्ही कसे आहात, तुम्हाला माझी आठवण येत होती ना. आता नाना पार्वतीची सावली बघतात. आता जानकी तिथे जे काही करते ना ते ऐश्वर्या वरून बघते आणि म्हणते, अच्छा यांचा ड्रामा चालू झाला वाटतं, आता हा सगळा ड्रामा शूट केला पाहिजे. असं म्हणून ऐश्वर्या पुन्हा त्याची शूटिंग करायला लागते. आता या पार्वतीबाई म्हणजे जानकीबाईच बोलतात, पण नानांना वाटते की पार्वतीच आहे, कारण तिच्या चेहऱ्यावर अंधार आहे ना. आता पुढे जानकी म्हणत असते, नानासाहेब आज आपल्या लग्नाचा वाढदिवस, आजच्याच दिवशी तुम्ही मला घरात आणलं होतं ना, मला या घरात पुन्हा घेऊन या नानासाहेब, या नानासाहेब या. आता पार्वती अशी हात करते नानासाहेबांकडे, मिठी मारा मला, घेऊन जा, असा हात करते बरं का तिकडनं जानकी. आणि तेवढ्यात नाना उठायला लागतात. ऐश्वर्या विचार करत असते, हा म्हातारा काही उठत नसतो. आणि जानकी तिकडनं ओरडत असते, नानासाहेब मला घरात घेऊन जा, नानासाहेब या, नानासाहेब या. आता नाना खरंच उठून उभे राहायला लागतात. बापरे, सुमित्राबाईंच्या नवऱ्याच्या बायकोची पॉवर फार भारी आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे जे सुमित्राबाईंना जमलं नाही ते पार्वतीबाईने करून दाखवलं. नानासाहेब उठ गए. आता नानासाहेब उठलेच्या उठले आणि त्या पार्वतीकडे धाव घेऊ लागले ना, ते असे लंगडत लंगडत चालले बिचारे त्या पार्वतीकडे. आता पार्वती तिकडनं अशी ओरडत असते, म्हणजे पार्वतीचं भूत आलंय असं त्यांनी तिथे रिप्रेझेंट केलंय बरं का. आता पार्वती म्हणत असते, या नानासाहेब या, मला घरात घेऊन चला, नानासाहेब घेऊन चला. आता तेवढ्यात सुमित्राबाई येतात तिथे आणि नानासाहेबांना चालताना बघतात आणि सगळेजण अवाक होऊन जातात. नाना चालायला लागले, अरे बापरे, ये कैसे हो गया, जादू, मिरॅकल मिरॅकल. जानकीची आयडिया वर्क झाली असे सगळे डिस्कस करायला लागतात. आणि तेवढ्यात लाईट येतात, कारण नाना बेशुद्ध पडतात. आता ही ऐश्वर्या घाबरून जाते. सुमित्राबाई म्हणतात, जानकी अगं काय चाललंय तुझं, हे सगळं काय आहे. जानकी म्हणते, आई मी सगळं सांगते तुम्हाला सविस्तर, आधी डॉक्टरांना बोलवा, नानांना घरात घेऊन जा. आता सौमित्राने डॉक्टरांना कॉल केलाय आणि नानांना त्यांच्या खोलीत नेण्यात आलंय. आता हे सगळं बघून ऐश्वर्या घाबरली. ऐश्वर्याच्या लक्षात आलंय की हे सगळं भयंकर आहे, पुढे नाना बोलायला लागणार, चालायला लागणार, त्यामुळे तिची परतीची वाट फिक्स झालेली आता. त्यामुळे ऐश्वर्या घाबरते. मागे असतो सारंग. आता सारंग ऐश्वर्या म्हणतो तेव्हा ऐश्वर्या जोरात किंचाळते. सारंग म्हणतो, अहो मी आहे मी, आज काय करता ऐश्वर्या, घाबरल्या का बरं, काय काय झालं. सारंग म्हणतो, काय काय नाना, काय नाना, काय झालं नानांना. आता ऐश्वर्या मोठ्याने म्हणजे अशी घाबरलेली असते, नाना 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 अशी करत असते ती, तिला पुढे काही बोलता येईना. सारंग म्हणतो, काय झालं काय झालं, शांत हो ऐश्वर्या, इथे बसा बरं खाली ऐश्वर्या. काय झालं ऐश्वर्या, काही झालं की ऐश्वर्या, तुम्ही छान दिसताना, आय लव्ह यू ना ऐश्वर्या, एवढंच म्हणतो बिचारा. असो, तर आता सारंग तिला पाणी बिणी देतो, शांत करतो आणि विचारतो, काय पाहिलं तुम्ही. ऐश्वर्या घाबरल्यासारखी करते बरं का, म्हणजे ते पाहिलं तेव्हा नाही घाबरली आणि नंतर खोलीत आल्यावर घाबरली, इतकं ओव्हर वाटलं ना ते. असो, मग आता सारंग पाणी देत असतो तेव्हा पाणी पिताना पण ती कापत असते बरं का. आणि मग सारंगला सांगते ती हळूहळू, अहो नाना नाना आपले नाना खाली उभे राहिले आणि ते चालायला लागले, असं ऐश्वर्या घाबरत घाबरत सांगू लागली. सारंगला सांगत असते ती. सारंग म्हणतो, असे कसे चालतील नाना, अहो काही सांगता का तुम्ही ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, अहो मी बघितलं, लाईट लागले, लाईट गेले होते आधी, नाना त्यांच्या व्हीलचेअरवरून उठले आणि ते चालायला लागले हो, असा धूर आला खूप मोठा. समोर एक बाई उभी होती हो, ती म्हणत होती नानांना, म्हणत होती की नानासाहेब मला आत घ्या, मी पार्वती आहे, माझ्याकडे या असं म्हणत होती ती. सारंग म्हणतो, पार्वती. मग ही ऐश्वर्या म्हणते, अहो पार्वती म्हणजे ऋषिकेशची आई हो. मग आता सारंग म्हणतो, अरे पण ऋषिकेश दादाच्या आई तर गेल्यात. मग आता ही ऐश्वर्या म्हणते, अहो नाही हो, ती जानकी होती हो, ती जानकी नाटक करत होती. तिला ऐश्वर्याला काही बोलता येईना प्रेक्षकांना, तिचं तत्पप होत असतं. मग ती सांगते सगळं शांत होऊन डिटेलमध्ये. मग सारंग म्हणतो, बापरे हे काय झालं सगळं. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, अहो काहीतरी गडबड आहे, मोठी गडबड आहे, तुम्ही जा आत्ताच्या आत्ता नानांच्या खोलीत आणि बघा काय झालंय, नानांना काही झालं का. सारंग घाबरून म्हणतो, बापरे नानांना काय झालं. सारंग म्हणत असतो, अहो तुम्ही पण. आता ऐश्वर्या म्हणते, अहो मला काही नाही झालं, तुम्ही जा आधी नानांकडे, बघा काय झालंय खाली. आता सारंग खाली जातो बरं का. इकडे सुमित्राबाई विचारतात जानकीला, अगं जानकी अशी काय साडी घातली तू आणि अशी काय टिकली घातली, असं वेगळं का दिसतीयस तू. जानकी म्हणते, आई तुम्हाला सगळं सांगते मी, डॉक्टरांना येऊ द्या. बघा आलेत डॉक्टर. आता तेवढ्यात खरंच डॉक्टर आलेत. आता ते डॉक्टर आल्या विचारते सुमित्राबाई, काय हो काय झालं, हे सगळं काय प्रकार आहे. मग आता ते डॉक्टर म्हणतात, सगळं सांगतो मी. अहो मेडिकल हिस्ट्रीमध्ये आज चमत्कारच घडवलाय
तुमच्या सुनेने, म्हणजे ही सगळी आयडिया वर्क झाली आहे. तुमच्या पेशंटच्या बाबतीत चमत्कार घडवून आणलाय तुमच्या सुनेने. आपण म्हणतो ना मेडिकलमध्ये चमत्कार, तसंच काहीतरी, म्हणजे तो चमत्कार तुमच्या सुनेने, जानकीने घडवून आणलाय. म्हणजे नेहमीप्रमाणे जानकीला हिरोईन बनवलंय त्यांनी, थोडक्यात सांगायचं झालं तर. आता डॉक्टर म्हणतात तिच्या डोक्यामध्ये छान कल्पना होती आणि ती यशस्वी तिने करून सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई कसला प्रयोग केला, काय केलं काय तुम्ही, सांगा तरी मला, सांग जानकी. मग जानकी सांगते की नानांना पार्वती आईची खूप आठवण येत होती, म्हणून मी विचार केला की काहीतरी आयडिया करा आणि मी पार्वती आईसारखाच मेकअप वगैरे केलाय, सगळं लुक तसा केलाय आणि मुद्दाम नानांकडे हात करून त्यांना आवाज देत होते आणि पार्वती म्हणून मी त्यांच्याशी बोलत होते. आई तुम्ही बघितलत ना नाना कसे रिॲक्ट होत होते, ते उठून उभे राहिले आई, हा चमत्कारच झाला, ते माझ्याकडे चालून येत होते. आता मात्र डॉक्टर म्हणतात हॅट्स ऑफ टू यू जानकी, तू खूप छान काम केलंस. सौमित्र म्हणतो म्हणजे नाना चालू शकतील का? मग ते डॉक्टर म्हणतात थोडा वेळ लागेल, पण तुमचे नाना लवकरच रिकवर होतील, तुमचे नाना लवकरच पूर्वीसारखे चालू बोलू लागतील. मग अवंतिका म्हणते आई ऐकलं का, आपले नाना बरे होणार. मग आता जानकी म्हणते हो अवंतिका, नाना आता लवकरच बरे होतील. मग सुमित्राबाई म्हणतात अगं बाई जानकी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय ग, तू परत आलीस या घरामध्ये आणि या घराचं सुख परत आलं. जानकी म्हणते आई तुम्ही पण ना, आणि आता ती मिठी मारते आईंना, म्हणजे सासूबाईला तिला. आणि मग सुमित्राबाई म्हणतात नाना जर बरे झाले ना जानकी, तुला हवं ते देईल मी, तू मागशील ते देईल ग. जानकी म्हणते आई मला काही नको, मला फक्त आपल्या घराचं सुख समाधान हवंय. अहो आपले नाना आपल्यामध्ये परत यायला हवे ना, ते छान चालाय बोलायला लागले की आणखीन काय हवं, असं म्हणते ती. आणि आता सुमित्राबाईंना मिठी मारते आणि त्यांना म्हणते आई आता रडू नका हं, आता आपल्या घरात आनंद आलाय की नाही. जानकीचा मेकअप कसा झाला ना प्रेक्षकांनो, असो छान दिसते जानकी. आता पुढे बघा, सारंगला हे सगळं कळल्यावर जरा धक्का बसलाय, पण आता त्याला वाटतंय की काही झालं तरी आपले नाना बरे होत आहेत ना, या गोष्टीचं समाधान आहे. इकडे ऐश्वर्या मनाशीच बडबडत असते तिच्या खोलीत, काही झालं तरी नाना चालणार नाही, बोलणार नाही, काही झालं तरी नाही चालणार, नाना नाही चालणार, बोलणार, अशी ती बडबडत असते. मग आता सारंग जातो वरती, ऐश्वर्या विचारते काय काय झालं, नानांची अवस्था कशी आहे, काय काय झालं काय. सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या, नानांना काही त्रासच झाला नाही, उलट नानांना बरं वाटावं म्हणून जानकी वहिनीने प्रयोग केला होता. ऐश्वर्या म्हणते काय. सारंग म्हणतो हो तुम्ही सांगितलं ना हॉलमध्ये एक बाई आहे, म्हणजे ती बाई जानकी वहिनी होती, तुम्ही पाहिलं का नाही. अहो हे सगळं जानकी वहिनीने मुद्दाम केलंय आपल्या नानांना बरं वाटावं ना म्हणून. आता ऐश्वर्या ओरडते आणि म्हणते एवढ्यात काय तुम्ही आनंदी होताय, अहो तुम्हाला भीती नाही वाटत का, अहो नाना चालायला लागतील ना. सारंग म्हणतो नाना चालायला लागतील तर भीती काय वाटायची, ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही. सारंग आता असं म्हणतो जसं काही त्याला काही कळेच ना. ऐश्वर्या म्हणते अहो म्हणजे बघा सारंग, मला असं नव्हतं म्हणायचं, पण अचानक नाना अशी चालाय बोलायला लागल्यावर कसं. अहो सारंग आपले नाना अचानक चालायला लागले ना, ते पडले असते तर, काही झालं असतं तर त्यांना. सारंग म्हणतो नाही नाही असं काही झालं नाही ऐश्वर्या, देवाच्या कृपेने काहीच झालं नाही. अहो उलट जानकी वहिनीनं हा धक्का दिला म्हणून नाना उभे राहिले, चालायला लागले. अहो ते म्हणत होते की नाना लवकर बरं होणार, डॉक्टर सांगत होते स्वतः. ऐश्वर्या लक्षात येते का, जानकी वहिनीच्या प्रयोगामुळे आपल्याला आजचा दिवस पाहायला मिळाला, नाना चालायला लागले. अहो ऐश्वर्या तुम्ही घाबरल्या होत्या ना, म्हणून मी तुम्हाला लगोलग सांगायला आलो, ही बातमी आनंदाची बातमी आहे. म्हणलं तुम्हाला आधी ही गुड न्यूज देऊया. मी जातो हा नानांशी भेटून येतो, नानांना बोलून येतो, आराम करा तुम्ही, आलोच मी, असं म्हणून सारंग आता खाली जातो. पण ऐश्वर्या आता घाबरते आणि विचार करते बापरे, आता हा म्हातारा पहिल्यासारखा बरा झाला तर आता तो सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पाडेल. ही जानकी पण ना कशाला आली आहे, आता काय करू मी, मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर माझं सत्य समोर येईल सगळ्यांच्या. ऐश्वर्या आता वेड्या पिशासारखी करते. पण मला हे समजलंच नाही प्रेक्षकांनो, म्हणजे आजचे हे महासंगमचे एपिसोड एवढे खिचडी वाटले ना, म्हणजे अचानकच ऐश्वर्या घाबरायला काय लागते शूटिंग काढता काढता, म्हणजे इतकं संबंध दाखवले ना बरंच काही. म्हणजे बघा बाबा, मला काही काही मुद्दे खटकलेत, आपण त्यावर चर्चा करूयात. पण आता बघा पुढे काय काय घडतंय. आता जानकी लगेच स्वयंपाकाला लागते. सुमित्राबाई म्हणतात काय ग जानकी, अगं एवढ्या लवकर लागलीस आज स्वयंपाकाला, काय ग जानकी नेमकं काय पदार्थ करतेस. जानकी म्हणते अहो आई नानांसाठी सूप करते, त्यांना जरा सूप देते, त्यांच्या तोंडाला चव येईल ना, आणि त्यांना थोडं गार्डनमध्ये फिरायला नेते, बसून बसून कंटाळले असतील ना ते. सुमित्राबाई म्हणतात बाई जानकी, आम्ही नानांसाठी वेगवेगळे औषधं शोधत होतो ग, पण आमच्या लक्षातच आलं नाही हे औषध घरातच आहे नानांसाठी म्हणून, म्हणजे माझी जानकी. तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो ए जानकी मी निघालोय ग. आता सुमित्राबाई म्हणतात अरे थांब थांब, मी 5 मिनिटात नाश्ता करते, तू खाऊन घे बरं ऋषिकेश.
मग आता लगेच जानकी म्हणते, अहो आई मी न पोहे केलेत, म्हणजे फक्त फोडणी द्यायची आहे, लगेच होतील, थांबा हो ऋषिकेश, लगेच करते मी. ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी तुझा फोन वाजतोय. तेवढ्यात ही सुमित्राबाई म्हणतात, अगं जानकी तुझा फोन बघ बाई, कोणाचा आहे बघ, मी बघते त्या पोह्यांकडे. आता जानकी तो फोन रिसीव्ह करते तर तो फोन सायलीचा असतो. जानकी बाहेर जाऊन बोलते घराच्या आणि म्हणते, काय ग काय झालं सायली. सायली आता तिला म्हणते, अगं तुला मी ॲड्रेस पाठवतेय, तू आत्ताच्या आत्ता ऋषिकेश भाऊजींना तिथे घेऊन ये. आता जानकी म्हणते, हो हो आम्ही पोहोचतो, तू टेन्शन नको घेऊस, आम्ही निघालोच आहे, बाय बाय. आता ऋषिकेश म्हणतो, काय ग काय झालं जानकी. मग जानकी म्हणते, ऋषिकेश सगळं सांगते मी तुम्हाला, पण आपण आता निघूयात. ऋषिकेश म्हणतो, अगं कुठे जायचंय आपल्याला. जानकी म्हणते, अहो सांगते ना रस्त्यात. आई आम्ही निघतोय, जरा बाहेर जाऊन येतोय, अर्जंट आहे अर्जंट, आल्यावर सगळं सांगते. मग सुमित्राबाई म्हणतात, बाई जपून जा ग, असं त्या आतूनच ओरडतात. ऐश्वर्या यांच्यावर नजर ठेवूनच असते. ऐश्वर्या विचार करते, काय चाललंय या जानकीचं, एवढी धडपडत गेली कुठे, काहीतरी गौडबंग आलाय. आता ऐश्वर्या घाबरली आहे, काही जरी झालं तरी तिला वाटते तिच्यामुळेच सगळी जानकी प्लॅनिंग प्लॉटिंग करते की काय. आता सयाजीराव पेपर वाचत असतात. ऐश्वर्या त्यांना फोन करते आणि घाबरत घाबरत झालेला सगळा प्रकार सांगते. ऐश्वर्या तिच्या वडिलांना सगळं काही सांगते की जानकीने कसं पार्वती बनून नानांना चालतं केलं, म्हणजे चालायला लावलं वगैरे वगैरे. आता ते सयाजीराव सगळं ऐकतात आणि म्हणतात, काय तो नाण्या चालायला लागला. ऐश्वर्या म्हणते, तेच तर डॅडा, आता मला टेन्शन आलंय, आता ते नाना चालू बोलू लागले तर मी गेले डॅडा, आता माझं काही खरं नाही हो डॅडा, माझा बँड वाजेल आता. सयाजीराव म्हणत असतो, अगं पोरी माझं ऐक. ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडा तुम्ही माझं ऐका, नाना बोलायला लागले तर ते सांगायला लागतील ना की मीच त्यांना जिन्यावरून ढकललं, मीच होते ती, जानकी नव्हती. आता काय करू डॅडा, असं झालं तर मी संपले, आता मला काही समजत नाहीये, मी आयुष्यातून उठून जाईल ना डॅडा, काहीतरी कर रे. आता सयाजीराव म्हणतात, अगं आयशू शांत हो. अगं आयशू, माणूस घाबरला ना की जास्ती चुका करायला लागतो, तू आधी घाबरू नको बरं, शांत हो, काळजी घे स्वतःची, थांब. अगं घाबरला ना माणूस की जास्ती चुका करत जातो आयशू. ऐश्वर्या म्हणते, नाही नाही डॅडा मी नाही घाबरत, तू सांग डॅडा काय करायचं, मी नाही घाबरत. मग आता सयाजीराव म्हणतो, आपण काहीच करायचं नाही, आपण दुसऱ्याकडून कोणाकडून काहीतरी करून घ्यायचं. ऐश्वर्या म्हणते, कोणाकडून. सयाजीराव म्हणतात, अगं माझा दोस्त आहे, एकदम चोख काम करतो तो. आता ऐश्वर्या म्हणते, डॅडा तुम्ही भानगडी नका करू नसत्या, काय करायचं काय नाही ते तुम्ही करा ना, दुसऱ्यांवर कशाला कामं सोपवताय, तुम्ही स्वतः करा. सयाजीराव म्हणतात, अगं आपण असं नाही अडकायचं, अगं तो दुसरा माणूस नाहीये, हा आपलाच माणूस आहे, आणि ती जानकी आहे ना तिलाही हुशार आहे बघ, आपण काही केलं तर ती लगेच ओळखेल आणि आपण दोघं जण विनाकारण अडकू बघ. हे बघ हे काम माझ्या मित्राने केलेलंच बरं, तो हे काम एवढं चोख करेल ना की आपल्या कोणाला संशय सुद्धा येणार नाही बघ. ऐश्वर्या म्हणते की संशय तर जानकी ऋषिकेशला आलाय माझा, बहुतेक ना ते काहीतरी करतायत हो, म्हणजे मला वाटतंय ते दोघं जण काहीतरी करतायत, आता ते दोघं जण बाहेर गेलेत, काय करतायत ते मला माहिती नाही. आणि प्रेक्षकांनो सयाजीराव ते ऐकतो आणि टेन्शनमध्ये येतो. आता इथं तर हा घरोघरीचा एपिसोड संपला आणि इथून पुढे ठरलं तर मगचा सुरू झाला. चॅनलवर ठरलं तर मग या मालिकेचा पूर्ण एपिसोड आहे, नक्की बघा. मातीच्या चुलीचा एपिसोड त्यांनी कमी दाखवला आणि त्या ठरलं तर मगचा खूप मोठा एपिसोड दाखवलाय. तर प्रेक्षकांनो असा होता मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आय थिंक सो महिपत आणि सयाजीराव मिळून काहीतरी प्लॅनिंग करणार. काय वाटतं तुम्हाला, कमेंट करून कळवा. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. एपिसोड यायला असा कधी कधी उशीर होतो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले की तुम्हाला पटकन मोबाईलवर माझा एपिसोड आलेला दिसेल. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या, धन्यवाद. आणि हो पुढचा प्रोमो बघून जा, पुढच्या प्रोमोत धक्कादायक काहीतरी दाखवलंय. आता या सुमित्राबाई रडत असतात आणि ऋषिकेशला सांगतात, अरे ऋषिकेश आपले नाना अचानक कुठेतरी निघून गेले रे. तेवढ्यात पोलीस येतात आणि म्हणतात, आय एम सॉरी, तुमचे नाना की कोण माहीत नाही पण ही शाल सापडली आहे. मुळशीच्या पांडुरंग तलावावर डेड बॉडी मिळाली आहे आम्हाला तिथे एका वृद्ध व्यक्तीची. आता हे ऐकल्यावर ऋषिकेश, जानकी, सुमित्राबाई यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रेक्षकांनो आता बघूयात पुढे काय घडतंय ते.